लालबागमध्ये लालबागचा राजा हा आता मार्गस्थ झालेला आहे। त्याची मिरवणूक आता पुढे सरकते आणि मुख्य रस्त्यावर अवघ्या काही मिनिटांमध्ये हा बाप्पा येईल आणि मग भायखळ्याहून पुढे गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होईल। भक्तांची मोठी गर्दी, अर्थातच मानाचे हार आणि त्यानंतर गुलाबाची फुलं आणि अन्य फुलांची उधळण, गुलालाची उधळण आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन। राज्यभरात ठिकठिकाणी गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आता आपापल्या मंडपात बाप्पांच्या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीमध्ये जमलेले आहेत। ही लाईव्ह दृश्य आहेत लालबाग आणि परिसरामधली। लालबागच्या राजाची मिरवणूक आता मार्गस्थ होते। पुन्हा एकदा पुण्यामध्ये जाणार आहोत। तिकडे लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन पुण्यामध्ये बेलबाग चौकामध्ये बेलभंडारा उधळण्यात येतो आणि भक्तगणांमध्ये आता मोठा उत्साह आहे, कारण तिकडे देखील बाप्पा आता मार्गस्थ। पुण्यामधली ही थेट दृश्य दुसरीकडे पहिल्या मुंबईतल्या मिरवणुकीची दृश्य आणि दुसरीकडे पुण्यात लाईव्ह दृश्य। पुन्हा एकदा मुंबई आणि पुण्यामधली ही दोन दृश्य आपण बघतोय। पुण्यातनं लाईव्ह दृश्य बेलभंडाऱ्याची उधळण बेलबाग चौकामध्ये आणि त्यासोबतच ठिकठिकाणी मंगलमूर्ती मोरयाचा गजर पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन। मुंबई असेल, पुणे असेल, राज्यभरात ठिकठिकाणी बाप्पा मोरया हा गजर आपल्याला बघायला मिळतो। आणि त्याचवेळी ढोलताशा पथक आपला कलाविष्कार सादर करताना पुण्यामधली ही ढोलताशा पथकं ज्याची एक खूप जुनी परंपरा आहे। अनेक मंडळांमध्ये मुंबईमध्ये देखील अनेक ही ढोलताशा पथकं पुणे आणि परिसरातली येऊन कला सादर करत असतात। बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी अविभाज्य भाग झालेली असतात। या ढोल पथकामध्ये अर्थातच ढोल, ताशा, झांजा, नंतर एक मोठा टोल असतो आणि त्याच्या तालावर गणेश भक्त नाचून दंग होत असतात। या ढोल पथकामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये महिलांचा देखील वाढता सहभाग पाहायला मिळालेला आहे। ही ढोल पथकं नववर्ष स्वागत यात्रेला म्हणजे चैत्र पाडव्याच्या स्वागत यात्रेमध्ये देखील आपला कलाविष्कार सादर करत असतात, सहभागी होत असतात आणि अर्थातच गणेश विसर्जन मिरवणूक असेल, आगमन मिरवणूक असेल, त्यामध्ये देखील ढोल पथकांचा उत्साह हा वाखाणण्याजोगा असतो। याला देखील प्रचंड मोठी तयारी असते। वर्षभर अनेक वेळा हा सराव करावा लागतो। इतका मोठा ढोल आपल्या शरीराला बांधून तासनतास तो ढोल वाजवणं हे खरोखरच एक कौशल्याचं काम आहे, हे कसब आहे आणि ते कसब आपल्या अंगी यावं यासाठी खूप मोठी मेहनत असते। अनेक वर्षांची, अनेक तासांची तयारी असते त्यामागे आणि अर्थातच आजचा हा दिवस बाप्पासमोर आपली ही कला, ही सेवा सादर करण्याचा दिवस आणि त्यावेळी ही ढोल पथकं, हे कलाकार ही कला सादर करून ढोलताशांचा गजर करून बाप्पांना निरोप देतात आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन करतात। लालबागचा राजा हा आता मुख्य कमानीतनं आपल्याला मुख्य रस्त्यावर येताना बघायला मिळतोय। ती विसर्जन मिरवणूक आता मुख्य रस्त्यावर त्याचं आगमन होईल आणि मग पुढे ती मार्गस्थ होईल। अनेक ठिकाणी मानाचे हार अर्पण होऊन मंगलमूर्ती मोरयाचा गजर करत पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन करत असंख्य भक्तगण प्रत्येक टप्प्यावर आता वाढतच जातील आणि उद्या सकाळी साधारण 6-7 वाजता गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा जेव्हा पोहोचेल तेव्हा तिकडे देखील भक्तांचा महासागर विसर्जनासाठी जमलेला आपल्याला बघायला मिळेल। सध्या लालबागच्या राजाची ही मिरवणूक मुख्य कमानीतनं आता मुख्य रस्त्यावर या मिरवणुकीचं आगमन होत आहे। ढोलताशांचा गजर आहे। या वाद्यांसाठी देखील एक वेगळी परंपरा आहे। ठिकठिकाणी वेगवेगळी वाद्य असतात। मग कुठे कच्छी बाजा असतो, कुठे नाशिक बाजा असतं, कुठे लेझिम असतं, कुठे बेंजो असतो आणि ती पथकं देखील अनेक वर्षांची त्यांची परंपरा सराव करत असतात आणि या दिवशी आपली कला सादर करत असतात। पुन्हा एकदा लालबागच्या राजाची ही दृश्य या
मुख्य कमानीतून बाप्पा आता मुख्य रस्त्यावर त्यांचं आगमन होत आहे। तिकडे देखील पुढच्या वर्षी लवकर याचा गजर, ढोलताशांचा गजर, ध्वज फडकवले जात आहेत आणि लाडक्या बाप्पाला आवाहन केलं जात आहे पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी। लालबाग आणि परिसरामध्ये ठिकठिकाणी दोन्ही रस्त्यांवर दोन्ही बाजूने आता गणपती बाप्पांचं विसर्जनासाठी मोठमोठ्या मूर्ती निघाल्यात। दरम्यान पुन्हा एकदा आपण श्रॉफ बिल्डिंग जवळ आलोय, कारण तिकडे देखील आता तेजूकाया मेन्शनच्या बाप्पावर आता पुष्पवृष्टी केली जाईल आणि या परिसरातल्या आणखी एक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी 10 दिवस जी प्रचंड मोठी गर्दी झालेली होती त्या चिंचपोकळीचा चिंतामणी हा देखील बाप्पा आता मंडपाच्या बाहेर येतोय। तिकडे देखील विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे। गुलालाची उधळण होते, फुलांची उधळण होते आणि अर्थातच चिंतामणीचा गजर करण्यात येतो। चिंचपोकळीचा चिंतामणी आणि लालबागचा राजा दोन्ही ठिकाणी गणेश भक्तांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि अर्थातच एक ठिकाणी हा ढोल ताशांचा गजर। ही शान कोणाची, लालबागच्या राजाची, अशा जयघोषामध्ये आता मुख्य कमानीतून लालबागचा राजा बाहेर पडतोय। मुख्य रस्त्यावर त्याचं आगमन होत आहे आणि तिथून पुढे हायखळा, त्यानंतर सीपी टँक, माधवबाग सीपी टँक, फडकेवाडी, प्रार्थना समाज, ऑपेरा हाऊसचा चौक आणि मग गिरगाव चौपाटी असा हा मार्ग असेल लालबागच्या राजाचा। साधारण सकाळी 6-7 वाजेपर्यंत गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा पोहोचत असतो। 17 ते 18 तास जवळपास मिरवणुकीला हे लागत असतात। सकाळी साधारण 10-11 वाजता सुरू झालेली मिरवणूक उद्या पहाटे साधारण 6-7 वाजता सकाळी गिरगाव चौपाटीवर दाखल होते। मुख्य कमानीतनं आता लालबागचा राजा बाहेर येतोय। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। लालबागच्या राजाचा लालबागच्या राजाची ही मिरवणूक आता पुढच्या टप्प्यावर पोहोचत असतानाच भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळते। पुन्हा एकदा वाद्यांचा गजर, ढोलताशांचा गजर आणि मंगलमूर्ती मोरया या जयघोषामध्ये बाप्पा निघालेले आहेत आपल्या गावाला आणि पुढच्या वर्षी लवकर याचा गजर। पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार आहेत। ऑगस्ट महिन्यातच बाप्पांचं आगमन होत आहे। लालबाग आणि परिसरात अनेक जुन्या गणेशोत्सवांची परंपरा, ज्याच्यामध्ये अर्थातच गणेश गल्ली आहे, लालबागचा राजा आहे, मग तिकडे रंगारी बदक चाळ आहे, चिंचपोकळीचा चिंतामणी आहे, इकडे तेजूकाया मेन्शन आहे, नरे पार्क आहे। अनेक ठिकाणी मोठे उत्सव मोठ्या उल्हासात आनंदोत्सवात उत्सव साजरे होतात। मुंबई आणि पुण्यामधली ही दोन दृश्य, पुण्यामध्ये देखील गुलालांची उधळण होतीये, ढोलताशांचा गजर होतोय आणि अर्थातच लाडक्या बाप्पाला नाचत गात पण भावपूर्ण मनाने निरोप दिला जातो। मुंबई आणि पुण्यामधली ही दोन दृश्य, मुंबईतनं लालबागचा राजा तर पुण्यामधली देखील विसर्जन मिरवणुकीतली ढोलताशांचा गजर होत असताना हे दृश्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।